इस्टेट म्हणून काय झालं एखादं पोरबा झालं की होईल की इस्टेट आपोआप. एक वेळ पोरं आपोआप होतेली पण इस्टेट कशी रे करणार आपोआप. तू असं शंका काढतोस ना म्हणून तुझं लगीन होईना. देवा देवा अरे ऐक की रे एकदा माझं देवा. ही असलं टोमणं ऐकण्यापूर्वीच जीव देण्याला बरा. सर मॅडम अरे काय करतोस अरे मग नकोस ऐक माझं ए, ते ऐकलं. सोड जाऊ दे मला. आजा ऐक माझं तू असं करू नको कासरा तू मरायचं नाही. सोड मला जाऊ दे गडबड आहे पहिली सोड. असं नाही करत आजा हो तू माझा भाऊ आहे का नाही दे इकडे कासरा. मला- आण नको आजा. अरे आजा. मला गडबड आहे तू सोड. तू इथं बस तू माझ्या इथे खाली बस तू खाली बस इथं. असं, काय सांगते काय तू नाही म्हणणार आजा तुला वाईट शपथ आहे मी तुला पोरगी बघतो पण तू मरायचं नाही. आपण काहीतरी मार काढू तू शांत बस इकडे दे. कोण मारणार आहे सोड. मग ह्यो कासरा काय तू काय दोरवडे खेळा आणलास का मग. अरे शहाण्या तिकडे आग लावायच्या उसाला तोड आली म्हणून वजावर वाडा घेऊन येणार आहे माझ्या कटरीनाला. काय अरे तू वाढायला चाललास होय. हा लेखा लकाला लका मला वाटतं तू जीव द्यायला चाललास. अरे येडा बिडा झालास का काय. अरे लगीन करीन ना तवाच मरीन. हा. अरे लय शहाणा आहेस आधी लगीन कर आणि मग मारायची भाषा कर. लका बळ जीव काढला माझा. काय लका दिवस आली ती लका बिन लग्नाची लग्नासाठी ठरते ती आणि लगीन झालेली पोरासाठी.